नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनल वरती सगळ्यांचं स्वागत करतो। बघा मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरती एक्झाम साठी आपण मित्रांनो लाईव्ह लेक्चर सिरीज सुरू केलेले आहे। त्याच्यात मित्रांनो आपलं मॅथ्सचं जे लेक्चर असतं रोज आपलं रात्री 9 वाजता लाईव्ह लेक्चर असतं मित्रांनो। ओके, फक्त तलाठी भरतीसाठीच नाही, जे पण बाकीच्या सरळ सेवा एक्झाम होणार असतील तर त्यांच्या सगळ्या एक्झाम साठी मित्रांनो ही लाईव्ह लेक्चर सिरीज मित्रांनो खूप कामात पडणार आहे। स्कोरिंग साठी मित्रांनो ही खूप आपल्याला उपयुक्त ठरणार आहे। तर सगळ्यांनी मित्रांनो जर चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि मित्रांनो बघा, या वर्षी आपल्याला आपलं जे सरकारी नोकरी मिळण्याचं जे स्वप्न आहे मित्रांनो ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिवस रात्र मेहनत घ्यायची मित्रांनो। आम्ही त्यासाठी तयार आहोत, तर तुम्ही सुद्धा तुमच्या साईडने फक्त काय करायचं आहे, रोज लेक्चर करायचं आहे, लेक्चर मधून नोट्स काढायच्या आहेत। ओके, तर सुरू करूया आजच्या या सेशनला। बघा काय पहिला क्वेश्चन तुम्हाला दिसत असेल, बघा मिक्स अतिसंभाव्य प्रश्नांचा हा व्हिडिओ मित्रांनो लेक्चर आहे। तर बघा काय दिलेलं आहे, ए हा एक काम काय रे 10 दिवसात संपवतो व बी हे तेच काम काय 20 दिवसात संपवतो। ओके, मग आता इथे मित्रांनो बघा काय करायचं, बघा ए एक काम किती दिवसात करतोय 10 दिवसात आणि बी तेच काम किती दिवसात करतोय 20 दिवसात। मग आता इथे मित्रांनो आपल्याला काम माहितीये का, नाही माहिती। मग काम कसं काढायचं मित्रांनो, बघा जेव्हा दिवस दिलेले असतील आणि मित्रांनो दिवसांवरून काम काढायचं असेल तर दोघांचा काय घ्यायचा रे, लसावी घ्यायचा। दोघांचा काय घ्यायचा, एलसीएम। आता लसावी म्हणजेच काय मित्रांनो, काय दोघांच्या पाड्यामध्ये ती व्हॅल्यू आली पाहिजे। काय दोघांच्या पाड्यामध्ये ती व्हॅल्यू आली पाहिजे। मग दोघांच्या पाड्यामध्ये मित्रांनो 20 येतो का सांगा, दोघांच्या पाड्यामध्ये 20 येतो का, यस। 10च्या पाड्यात पण 20 येतो आणि 20च्या पाड्यात पण काय येतो मित्रांनो 20 येतो। म्हणून हे काय झालं मित्रांनो, काम झालं। काम कसं काढलं रे, दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो ते घ्यायचं। दोघांच्या पाड्यामध्ये मित्रांनो हे दोघं कोणाच्या पाड्यात येतं ते नाही घ्यायचं। कोणी म्हणेल सर 5 घेतलं तर चालेल का, 5च्या पाड्यात 10 पण येतो, 5च्या पाड्यात 20 पण येतो। हे दोघं कोणाच्या पाड्यात येतं ते नाही घ्यायचं, या दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतं ते घ्यायचं मित्रांनो। राहील लक्षात, आपल्याला समोरचं आवडतं का ते नाही महत्वाचं, समोरच्याला आपण आवडतो का ते महत्वाचं। व्यवस्थित वाक्य लक्षात ठेवा। तसंच मित्रांनो हे दोघं कोणाच्या पाड्यात येत ते नाही घ्यायचं, या दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतं ते घ्यायचं। लक्षात ठेवा, कळालं। मग मित्रांनो दोघांच्या पाड्यात 20 येतो का, सर 40 पण येतो 60 पण येतो, काही घ्या मित्रांनो, आन्सर सेमच येणार आहे। पण जेवढी व्हॅल्यू इथे कमी घेणार तेवढे मित्रांनो कॅल्क्युलेशन कमी होणार। मग आता इथे मित्रांनो नंतर काय करायचं रे, एका दिवसाचं काम काढून घ्यायचं। काय करायचं, एका दिवसाचं काम काढून घ्यायचं मित्रांनो। काय करायचं, एका दिवसाचे काम काढून घेणे। कसं काढायचं, बघा हा 20 10च्या पाड्यात कुठे येतो, 10 दुने 20 आणि 20च्या पाड्यात कुठे येतो, 20 एक 20। समजलं। एका दिवसाचं काम का काढायचं रे, जर आपल्याला एका दिवसाचं काम माहिती असेल तर टोटल काम संपवायला किती दिवस लागतील तर आपण आरामात सांगू शकतो। समजा तुम्हाला दिलं 50 क्वेश्चन सोडवायला दिले आणि किती दिवसात सोडून आणणार, मी जर असा क्वेश्चन विचारला तर तुम्ही आधी काय डोक्यात आणणार, एका दिवसाला किती क्वेश्चन सोडवतोय, बरोबर आहे ना। समजा एका दिवसाला जर 10 क्वेश्चन सोडवत असणार तर तुम्ही लगेच सांगणार 50 क्वेश्चन सोडवायला 5 दिवस लागतील सर, कळालं। म्हणून इथे एका दिवसाचं काम काढून घ्यायचं। कसं काढलं, बघा 10च्या पाड्यात 20 कुठे येतो आणि 20च्या पाड्यात 20 कुठे येतो, कळालं कळालं। चला आता मित्रांनो बघा काय दिलंय रे, ए ने 3 दिवस काम केले। एचं एका दिवसाचं काम किती रे, 2, तर 3 दिवसाचं काम किती होईल मित्रांनो, 6 काम होईल, बरोबर आहे का। टोटल काम किती होतं रे 20, 20 मधून ए ने किती संपवलं, 6 संपवलं, उरलं किती रे 14। आता ए सोडून गेला तर शिल्लक काम बी किती दिवसात संपेल, बरोबर आहे। बी एका दिवसाला किती काम करतोय रे, एक काम करतोय, तर 14 काम करायला किती दिवस लागतील, ऑब्वियस 14 दिवस लागतील। एका दिवसाला एक लाडू खातोय ना, तर 14 लाडू खायला किती दिवस लागतील, 14 दिवस। समजलं का, सोपं आहे मित्रांनो। काय केलं बघा, काय रे, हे दिवसांवरून काम काढून घेतलं। कसं काढलं, दोघांच्या पाड्यामध्ये कोण येतो।
नंतर एका दिवसाचं काढून घ्यायचं. कसं काढलं? 10च्या पाड्यात 20 कुठे येतो आणि 20च्या पाड्यात 20 कुठे येतो. समजलं? नंतर काय सांगितलं होतं? ए ने 3 दिवस काम केलं. ए चं एका दिवसाचं काम किती होतं मित्रांनो? 2. तर 3 दिवसाचं काम किती? 3 दुने 6. 20तून 6 गेले, उरले किती? 14. आता हे कोणाला करावं लागेल? बी ला. बी एका दिवसाला किती करतोय? 1. तर 14 काम करायला किती दिवस लागतील? 14 दिवस. समजलंय? काही डाऊट कोणाला वाटेल सर अवघड आहे? अजिबात अवघड नाही. प्रॅक्टिस करा. ओके? कळालं? अजिबात अवघड म्हणायचं नाही. आपल्याला जर परीक्षा पास व्हायची असेल तर मेहनत खूप महत्वाची आहे मित्रांनो. कळालं? आता कुठल्याही गोष्टीला मनातून ठरवायचं, अरे हे सोपं आहे. जर तुम्ही सोपं म्हटलं तर ते सोपं होईल मित्रांनो. आणि जर तुम्ही सुरुवातीलाच अवघड म्हटलं तर ते अवघडच राहील. लक्षात ठेवा. कळालं? जायचं पुढे. चला लाईक करा, मग सेशनला लाईक करा सगळ्यांनी. बघा मित्रांनो, सेम क्वेश्चन दिसतंय. काय रे? ए एक काम किती दिवसात करतोय? 10 दिवसात. बी तेच काम किती दिवसात करतोय? 15 दिवसात. बरोबर आहे? काम माहितीये का मित्रांनो? नाही. कसं काढणार? दोघांच्या पाड्यामध्ये. दोघांच्या पाड्यामध्ये 30 येतो का? यस. मग हे काय झालं? काम झालं. कळालं? आता सांगायची गरज नाही ना. नंतर एका दिवसाचं. बघा एका दिवसाचं कसं काढणार? 10च्या पाड्यात 30 कुठे येतो रे? 10 त्रिक 30. 15च्या पाड्यात 30 कुठे येतो? 15 दुने 30. हे काय झालं? एका दिवसाचे काम. काय झाले? एका दिवसाचे काम. बोला. काही डाऊट? समजा? क्लिअर? आता काय म्हटलेलं आहे मित्रांनो? ए ने 4 दिवस काम केलं. ए एका दिवसाला किती करतोय रे? 3. तर 4 दिवसाचं किती झालं? 12 झालं. किती झालं? 12 झालं. टोटल काम किती रे? 30. 30 मधून ए ने किती संपवलं? 12 संपवलं. उरलं किती? 18. 18 कोणाला करावं लागणार आहे? बी ला. बी एका दिवसाला किती करतोय? 2. तर 18 काम संपवायला किती दिवस लागतील? 9 दिवस. झालं मित्रांनो. काही अवघड आहे का? तुम्हीच सांगा. झालं. ऑप्शन नंबर सेकंड. सोपं आहे. जायचं पुढे. चला लाईक केलं का सगळ्यांनी? लाईक केलं का? बोला. जायचं पुढे. लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं का? आणि मित्रांनो मला लय भारी कमेंट खूप आवडते. लय भारी कमेंट पण होऊन जाऊ द्या. चला जायचं पुढे. काय रे? ए एक काम किती दिवसात करतोय? 10 दिवसात. बी तेच काम 15 दिवसात. चला काम किती येईल? दोघांच्या पाड्यामध्ये 30 येतो का? यस. ओके. आता सांगायची गरज नाही ना. हे काय झालं? काम झालं. काय झालं? काम झालं. नंतर काय करायचं? एका दिवसाचे काम काढायचे. नंतर काय करायचे? एका दिवसाचे काम काढायचे मित्रांनो. चला काही डाऊट? एका दिवसाचं काम किती येईल रे? 10च्या पाड्यात 30 कुठे येतो? 10 त्रिक 30. 15च्या पाड्यात 15 दुने 30. काही डाऊट मित्रांनो? बोला. आता मित्रांनो काय सांगितलंय? दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील असं विचारलंय. मग दोघं मिळून एका दिवसाचं काम किती झालं रे? 5. दोघं मिळून एका दिवसाचं काम किती झालं? 5. एकूण काम किती रे? 30. ते एका दिवसाला किती संपवताय? 5 संपवताय. तर 30 काम संपवायला किती दिवस लागतील? 6 दिवस लागतील. झालं मित्रांनो. ऑप्शन नंबर सेकंड. काय अवघड आहे का? तुम्हीच सांगा. सोपं आहे? सोपं आहे मित्रांनो. जायचं पुढे. सेम. काय मित्रांनो? चला आता तुम्ही याचा आन्सर व्हिडिओच्या कमेंट मध्ये देणार का? देणार. सगळ्यांनी मित्रांनो व्हिडिओच्या कमेंट मध्ये या क्वेश्चनचा आन्सर काय येईल ते तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. ओके. चला तुम्हाला मी का दिलं क्वेश्चन सोडवायला सांगा बरं? तुम्हाला समजलंय का ते चेक करायचंय. ओके. चला पुढचं सेम आहे मित्रांनो. चला मी सोडून देतो. ए एक काम किती रे? 45 दिवसात करतोय. बी तेच काम किती? 30 दिवसात करतोय. दोघांच्या पाड्यात 90 येतो का? यस. 90 हे काय झालं रे? काम झालं. काय झालं? काम झालं. नंतर एका दिवसाचे काम काढायचे मित्रांनो. नंतर एका दिवसाचं काय काढायचं मित्रांनो? काम काढायचं. कसं काढणार? बघा 45 दुने 90. 30 त्रिक 90. दोघं मिळून एका दिवसाचं काम किती झालं? 5 झालं. कळालं? तर किती दिवसात संपवतील रे? एका दिवसाला दोघं मिळून 5 काम करतायत. तर टोटल काम किती? 90. तर 90 काम करायला किती दिवस लागतील? किती दिवस लागतील? 18 दिवस. किती दिवस लागतील? 18 दिवस. झालं मित्रांनो. काही डाऊट? सोपं आहे एकदम. काय रे?
जायचं पुढे. इझी आहे, इझी. चला पुढचा क्वेश्चन. सेम मित्रांनो, सेम आहे, फक्त इथं 3 लोक दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 3. चला सोडवायचं मग. काय रे? ए एक काम किती दिवसात करतोय? 24 दिवसात. बी तेच काम किती? 48 दिवसात. आणि सी तेच 16 दिवसात. काम माहितीये का? सेम मित्रांनो. काम कसं काढणार? तिघांच्या पाड्यामध्ये. पाडे पाठ पाहिजे मग व्यवस्थित. तिघांच्या पाड्यामध्ये 48 येतो का रे? यस. कोणी म्हणत असेल सर हे आम्हाला ओळखायला अवघड जातं. पाढे व्यवस्थित पाठ पाहिजे. काय पाहिजे? पाढे व्यवस्थित पाठ पाहिजे मित्रांनो. कळालं? चला काही डाऊट? नंतर काय करायचं? एका दिवसाचे काम काढून घेणे. एका दिवसाचे काम काढून घेणे. ओके. चला काय रे? 24च्या पाड्यात 48 कुठे येतो? 24 दुने 48. 48 एक 48. 3 48. तुम्ही असंही केलं तरी चालेल. 48 भागीला 24 2. 48 भागीला 48 1. 48 भागीला 16 3. कळालं? कळालं मित्रांनो? काही डाऊट? आता तिघं मिळून म्हटलेलं ना, तिघं मिळून किती दिवसात संपवतील? तिघं मिळून एका दिवसाचं काम किती येईल रे? 6. तिघं मिळून एका दिवसाचं काम किती येईल? 6. टोटल काम किती मित्रांनो? 48. जर तिघं मिळून एका दिवसाला 6 संपवतायत तर 48 संपवायला किती दिवस लागतील रे? 8 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 8 दिवस. ऑप्शन नंबर सेकंड. सोपं आहे एकदम. काय मित्रांनो? सोपं आहे. जायचं पुढे. चला पुढचं काय दिलेलं आहे मित्रांनो बघा. आता मित्रांनो हे दोघं मिळून दिलेले बघा. समजलं? सोपं आहे एकदम मित्रांनो. काय सोपं आहे. आता याच्यात वेगवेगळे टाईप आहेत. काय रे? वेगवेगळे टाईप आहेत बघा. आता इथं दोघं मिळून म्हटलेले मग काय रे? एक्स आणि वाय हे दोघं मिळून एक काम किती दिवसात संपवताय मित्रांनो? 24 दिवसात. वाय आणि झेड हे दोघं मिळून काम किती दिवसात संपवताय? 30 दिवसात. आणि एक्स व झेड हे दोघं मिळून किती दिवसात? 40 दिवसात. सेम मित्रांनो काम काढून घ्यायचं. आता इथे बघा जेव्हा मोठ्या संख्या असतील ना रे काय करायचं मित्रांनो? बघा आता इथे 24 30 40 मोठ्या संख्या आहे ना, तर जो मोठा आहे ना त्याचा पाढा म्हणायचा मित्रांनो. बघा 40 एक 40. 40च्या पाड्यात 24 येतो का? हे सॉरी 24च्या पाड्यात 40 येतो का? नाही. चला 40 दुने 80. 24च्या पाड्यात 80 येतो का? नाही. चला 40 त्रिक 120. यस 120 हा सगळ्यांच्या पाड्यात येतो मित्रांनो. बघा 24 पंचे 120. 30 चोक 120 आणि 40 त्रिक 120. पाढे पाठ पाहिजे मित्रांनो. आता याच्यासाठी मी काहीच करू नाही शकत. सर आम्हाला हे अवघड जातंय. पाढे वगैरे हे कसं ओळखायचं? याच्यासाठी पाढे पाठ पाहिजे मित्रांनो. कळालं? समजलं? मग हे काय झालं रे? एकूण काम किती झालं? 120. हे काय झालं? एका दिवसाचं काम झालं. ओके. एका दिवसाचे काम झाले. काही डाऊट याच्यात? ओके. आता मित्रांनो तिघं मिळून एका दिवसाचं. आता इथे बघा किती येते रे? 12 येत आहे. पण मित्रांनो बघा आता हे जे 12 काम आहे ना मित्रांनो बघा इकडे ऍड केले ना. जर इकडे ऍड केलं ना मित्रांनो 2 लोक भेटतात. म्हणजे एक्स 2 भेटतो, वाय 2 भेटतो आणि झेड 2 भेटतो. दोघं मिळून 12 येत आहेत. आता मागच्या याच्यात सिंगल होते ना, सिंगल होते. इथं बघा हे ऍड केलं ए प्लस बी प्लस सी येत होतं. तिघं मिळून एका दिवसाचं किती येत होतं? 6. आता हे सिंगल होते पण इथं दोघं मिळून आहे. जेव्हा दोघं असेल तर सिंगल करून घ्या. कसं करणार? 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केल्यावर जर दोघं मिळून काय येत आहे? 12. तर मित्रांनो सिंगल मिळून किती येईल? 2 ने डिवाइड केल्यानंतर किती येईल रे? 6 येईल. म्हणजे तिघं मिळून एका दिवसाला किती करतायत? 6 करतायत. फक्त मग आता असं याच्यात लक्षात ठेवायचंय जेव्हा असे दोघं देतील ना ते जे एका दिवसाचं जे एकूण काम आहे ना मित्रांनो त्याला 2 ने डिवाइड करून टाकायचं. त्याला 2 ने काय करायचं? डिवाइड करून टाकायचं. समजलंय? चला आता एकूण काम किती रे? 120. तिघं मिळून एका दिवसाला किती करतायत? 6 करतायत. किती करतायत? 6 करतायत. तर 120 काम करायला किती दिवस लागतील? भाग द्या. किती दिवस लागतील रे? 20 दिवस लागतील. झालं. समजलं मित्रांनो? बघा मागच्याच सारखं होतं. काही मुलांना अवघड वाटलं असेल. बघा दोघं मिळून पहिलं काम काय करायचं? एकूण काम काढून घ्यायचं. नंतर एका दिवसाचं हे सगळं सेम आहे. आता मित्रांनो एका दिवसाचं जेव्हा ऍड करतो ना आता इथे बघा इकडे 12
पण इकडे जर ऍड केलं दोन दोन भेटतात मित्रांनो, दोघं दोघं मिळून भेटतात ना, आपल्याला सिंगल पाहिजे. आता तिघं मिळून. आता बघा मित्रांनो, तेच काम वाय किती दिवसात करेल असं विचारलंय मित्रांनो. याचा आन्सर 20 ने येणार. बरं झालं क्वेश्चन वाचला मी शेवटी. याचा आन्सर 20 ने येणार. 20 कोणाचं आलं असतं रे? तिघं मिळून. जर इथं म्हटलं असतं तिघं मिळून किती दिवसात करणार. मित्रांनो हा बघा, हा थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचं. जर मित्रांनो तिघं मिळून म्हटलं असतं तर आन्सर काय आलं असतं आपलं? 20 दिवस आलं असतं. आणि ऑप्शन मध्ये 20 पण आहे, आपण टिक करून टाकलं क्वेश्चन न वाचता. आता काय म्हटलेलं रे, वाय किती दिवसात संपेल? मित्रांनो व्हायचं एका दिवसाचं काम माहिती पाहिजे आपल्याला, तेव्हाच वाय किती दिवसात करेल सांगू शकतो ना. कधी पण ह्या टाईप मध्ये काय रे, त्यांचं एका दिवसाचं काम माहिती असणं गरजेचं आहे. मग आता इथे मित्रांनो व्हायचं एका दिवसाचं कसं काढणार आहे बघा. तिघं मिळून एका दिवसाला काम किती करतायत रे? 6. त्याच्यात मित्रांनो मला व्हायचं काढायचं असेल तर एक्स आणि झेडचं एका दिवसाचं काम काय करावं लागेल रे? मायनस करावं लागेल. बघा एक्स आणि झेडचं एका दिवसाचं काम किती होतं? 3 होतं. किती होतं? 3. मग एक्स आणि झेडचं मित्रांनो एका दिवसाचं काम इथे काय केलेलं रे आपण? टाकलं. तरी याचं 3 टाकलं. एक्स आणि झेड मिळून किती आहे? 3 आहे ना. 3 अधिक वाय इज इक्वल टू किती? 6. तर मित्रांनो वायचं एका दिवसाचं काम किती येईल? 3. काही डाऊट? समजलं? वायचं जर एका दिवसाचं काम 3 असेल तर टोटल काम किती रे? 120. 120 काम संपवायला किती दिवस लागतील? 40 दिवस लागतील. किती दिवस लागतील? 40. समजलं मित्रांनो? समजा इथे जर असा क्वेश्चन राहिला असता, एक्स काम किती दिवसात संपवेल? एक्स. आता इथे आपण काय केलं असतं मित्रांनो, एक्सचं एका दिवसाचं काम काढून घेतलं असतं. कसं काढलं असतं? वाय प्लस झेडचं एका दिवसाचं टाकलं असतं. वाय प्लस झेड एका दिवसाला किती रे? 4. मग 6 मधून 4 गेले 2. एक्स एका दिवसाला किती करतोय? 2. तर 120 काम संपवायला 60 दिवस लागतील. जर एक्सचं विचारलं असतं तर. समजलं? इथं वायचं विचारलं होतं म्हणून वायचं एका दिवसाचं काढून घेतलं. कसं काढलं रे? एक्स आणि झेडचं एका दिवसाचं टाकलं, त्याच्यावरून वायचं आलं मित्रांनो. समजलंय? हे फक्त काय रे, प्रॉपर इक्वेशन सोडवायचंय मित्रांनो. जायचं पुढे. जर अवघड वाटत असेल तर सारखं सारखं बघा मित्रांनो, कारण हा मिक्स क्वेश्चनचा व्हिडिओ आहे, लेक्चर आहे. अतिसंभाव्य मिक्स क्वेश्चन आपण टाकले आणि मुद्दामून आपण थोडे अवघड घेतले. कोणी म्हणू नका सर अवघड आहे. अवघड अजिबात म्हणायचं नाही. सारखं सारखं प्रॅक्टिस करायची. काय करायची? सारखं सारखं. जायचं पुढे मित्रांनो. चला व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांनी लाईक करायचंय. एवढं छान मी तुमच्यासाठी लेक्चर घेतोय. तर मित्रांनो आता सेम क्वेश्चन आहे, तुम्ही सोडून दाखवायचंय. तुम्ही सोडून दाखवायचंय. चला व्हिडिओ मध्ये सांगणार का सुरुवात करून देऊ मी? चला करून देतो. अ आणि ब काय रे? अ अधिक ब एक काम किती दिवसात करताय रे? 12 दिवसात. ब आणि क एक काम किती दिवसात करताय? 15 दिवसात. आणि अ आणि क एक काम किती दिवसात करताय? 20 दिवसात. काम माहितीये का? नाही. कसं काढतो? तिघांच्या पाड्यामध्ये. तिघांच्या पाड्यामध्ये 60 येतो का रे? येस. म्हणून एकूण काम किती झालं? 60 झालं. काही डाऊट? हे तर बाकीचं सर्व सेम आहे. नंतर एका दिवसाचं काढून घ्यायचं. काय रे? एका दिवसाचं. एका दिवसाचं इथे किती येईल? 5. 12 पंचे 60 ना. इथं 4 आणि इथं 3. 20 त्रिक 60. हे ऍड करा मित्रांनो. किती येईल? 12. पण हे दोघं दोघं मिळून भेटतात. बरोबर आहे ना? आता सांगायची गरज नाही ना. हे जर ऍड केलं 2 अ भेटतात, 2 ब भेटतात आणि 2 क भेटतात. दोघं दोघं मिळून ये. तर एकटा एकटा करून घ्या. 2 डिवाइड करा. काय रे? 2 डिवाइड करा. तर तिघं मिळून एका दिवसाचं काम किती येईल रे? 6. आता एकटा ब म्हटलेलं ना, तर ब च एका दिवसाचं काढून घ्या. कसं काढणार रे? अ आणि क च टाकणार. अ आणि क किती? एका दिवसाचं 3 आहे. तर इथं 3 टाकणार. ब अधिक 3 इज इक्वल टू किती रे? 6. तर ब च एका दिवसाचं काम किती येते मित्रांनो? 3 येतंय. 6 मधून 3 गेले 3. टोटल काम किती रे? 60. ब एका दिवसाला किती करतोय? 3 करतोय. तर 60 संपवायला किती दिवस लागतील? 20 दिवस. चला मिस सोडून दिला मित्रांनो क्वेश्चन. काही डाऊट? सोपा आहे. चला आता 2 क्वेश्चन घेतले, यायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. मागच्या तलाठी भरतीमध्ये असे क्वेश्चन्स विचारलेत मित्रांनो, लक्षात ठेवा. समजलंय? आता हा मित्रांनो पूर्ण काय एकदम सोपा क्वेश्चन आहे. फक्त फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा काय रे? याला फॉर्म्युला काय मित्रांनो? M1D1H1 सगळ्यात सोपा टाईप आहे. M2D2H2 काय रे? M1D1H1 इज इक्वल टू M2D2H2. M1 म्हणजे काय मित्रांनो? पहिले व्यक्ती.
D1 म्हणजे पहिले दिवस आणि H1 म्हणजे पहिले तास. तासाला आपण इंग्लिशमध्ये आवर म्हणतो ना आपण H1. आता मध्ये इक्वल टू का घेतलेलं आहे रे? तेच काम म्हटलेलं आहे. काम काय इथं इक्वल. म्हणून काय मित्रांनो फॉर्म्युला M1 D1 H1 इज इक्वल टू M2 D2 H2. लक्षात ठेवा. M1 म्हणजे पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती रे? 10. D1 म्हणजे पहिले दिवस किती आहे? 12. H1 म्हणजे पहिले तास किती रे? 6. इज इक्वल टू M2 म्हणजे दुसरे व्यक्ती किती रे? 20. D2 म्हणजे दुसरे दिवस काढायचे आणि H2 म्हणजे दुसरे तास किती? 9. आता मित्रांनो आपल्याला याची व्हॅल्यू काढायची तर हे इकडे येताना काय होईल रे? भागीला होईल. काय होईल? भागीला. तर काय येईल रे? 10 गुणीला 12 गुणीला 6 हे इकडे येताना भागीला होईल. काय होईल? भागीला. काही डाऊट? चला 0 0 कॅन्सल. बेक बे बेसक 12. 3 त्रिक 9 3 दुने 6 3 एक 3 3 दुने 6 काटाकाटी करायची फक्त. काय उरलं? 2 गुणीला 2 किती रे? 4. तर याचा आन्सर काय येईल मित्रांनो? 4. फक्त काय नंतर फक्त काय केलंय? कशाने कशाला भाग जातोय तेवढं फक्त करायचंय. जायचं पुढे. चला व्हिडिओला तर लाईक झालंच पाहिजे मित्रांनो. लाईक झालंच पाहिजे. ओके. लाईक आणि लय भारी कमेंट होऊनच जाऊ द्या आणि चॅनलला पण मित्रांनो काय करायचंय? सबस्क्राईब करायचंय सगळ्यांनी. जे पण सर्व बघतायत त्यांनी सगळ्यांनी. चला मित्रांनो सेम क्वेश्चन आहे. याचा आन्सर तुम्ही काय रे? व्हिडिओच्या कमेंट मध्ये द्यायचंय. देणार सेम फॉर्म्युला वापरायचंय. सेम पद्धतीने मला आन्सर याचं व्हिडिओच्या कमेंट मध्ये तुम्ही मित्रांनो द्यायचंय. ओके. कळालं? आता इथे मित्रांनो बघा काय म्हटलेलं आहे बघा. 6 माणसं एक काम रोज 9 तास करून 30 दिवसात संपवितात. तर त्याच्या 10 पट काम रोज 8 तास करून 2.5 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसं लागतील? हे 2.5 नसेल बहुतेक 25 असतील बरं का रे. 25 असेल तिथं. बहुतेक 2.5 येऊन गेला असेल. चला आता इथे मित्रांनो काम वेगळे. मागच्या क्वेश्चन मध्ये काय होतं मित्रांनो? काम सेम होतं. आता इथे मित्रांनो बघा 10 पट म्हटलेलं आहे. दुसरं काम काय रे? पहिल्या कामाच्या 10 पट आहे. मग आता इथे मित्रांनो जेव्हा काम वेगळं असेल तर त्या कामाने काय करायचंय मित्रांनो? डिवाइड करायचंय. लक्षात ठेवा. आता मागच्या क्वेश्चन मध्ये काम काय होतं रे? सेम. म्हणून आपण कामाने डिवाइड केलं नाही. आता इथे जेव्हा काम वेगळं असेल ना मित्रांनो तेव्हा फक्त त्या कामाने डिवाइड करायचंय. म्हणजे फॉर्म्युला काय लिहितं? M1 D1 H1 अपॉन W1 इज इक्वल टू काय रे? M2 D2 H2 अपॉन W2. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो. जेव्हा काम वेगळं असेल तर त्या कामाने काय करायचंय मित्रांनो? डिवाइड करायचंय. लक्षात ठेवा. ओके. कळालं? मग आता इथे मित्रांनो M1 म्हणजे काय रे? पहिले व्यक्ती. पहिले व्यक्ती किती? 6. D1 म्हणजे पहिले दिवस किती रे? 30 आणि H1 म्हणजे पहिले तास 9. आणि पहिलं काम काय रे? एक काम. ते काम माहिती का? नाही. जेव्हा माहिती नसेल तेव्हा काय घेतो रे आपण? एक्स घेतो. काम माहिती नाही ना म्हणून आपण काय घेतलं मित्रांनो? एक्स घेतलं. तर त्याच्यात 10 पट म्हटलेलं आहे. बघा दुसरं काम काय रे? पहिल्या कामाच्या 10 पट म्हटलेलं आहे. काय रे येईल का असं? 10 गुणीला एक्स येईल का असं? बघा मित्रांनो पहिल्या कामाच्या 10 पट म्हटलेलं ना. पट म्हणजे गुणीला असतं मित्रांनो. लक्षात ठेवा. कळालं? चला पहिले दुसरे दिवस किती रे? 25. कामगार काढायचे आपल्याला. 25 दिवस आहे आणि तास किती रे? 8 आहेत. समजलं? मित्रांनो हा एक्स आणि हा एक्स काय होऊन जाईल रे? कॅन्सल होऊन जाईल. लक्षात ठेवा. जेव्हा मध्ये इक्वल टू असेल तर वरच्याला वरच्या सोबत कॅन्सल करू शकतो आणि खालच्याला खालच्या सोबत. लक्षात ठेवा. कळालं इथपर्यंत? मग आता इथे मित्रांनो हा जो 10 भागीला इकडे येताना काय होईल? गुणीला. मी इथल्या इथे देखील कॅन्सल करू शकतो पण तुम्हाला अवघड जाईल. मग स्टेप बाय स्टेप सांगतो मित्रांनो. बघा हा जो 10 भागीला आहे मित्रांनो तो इकडे येताना काय होईल? गुणीला होईल. लक्षात ठेवा. काय होईल? गुणीला. मग आता इथे मित्रांनो बघा काय 6 गुणीला 30 गुणीला 9 हा जो 10 भागीला इकडे येताना काय होईल रे? गुणीला इज इक्वल टू क्वेश्चन मार्क गुणीला 25 गुणीला 8. आता इथे मित्रांनो याची व्हॅल्यू काढायची तर हा इकडे येताना काय होईल? भागीला होईल. काय होईल? भागीला. तर काय येईल रे? 6 गुणीला 30 गुणीला 9 गुणीला 10 अपॉन खाली हे भागीला होईल 25 गुणीला 8. काय काय कॅन्सल होतंय बघा. 5 5 25 5 30. ओके.
कळालं? 5 5, 5 दुने 10, बेचोक 8, बेत्रिक 6, बेदुने 4, बेत्रिक 6, हा 2 कॅन्सल. तर काय उरलं रे? फक्त 3 गुणिला 3 गुणिला 9. तर याचा आन्सर काय येणार आहे? 81. समजलं? फक्त काय रे? काटाकाटी करता आली पाहिजे. बेसिक कॅल्क्युलेशन काय पाहिजे मित्रांनो? पक्क पाहिजे. समजलंय? जर अवघड वाटत असेल तर व्हिडिओ मित्रांनो सारखा सारखा बघा. काय करा? व्हिडिओ सारखा सारखा बघा. थोडं अवघड आहे पण एवढं पण अवघड नाहीये. समजलंय मित्रांनो? काही डाऊट? चला, सगळ्यांना समजलंय आजचं लेक्चर? सगळ्यांना समजलंय का? बोला बोला. काही डाऊट? क्लिअर? समजलंय आजचं लेक्चर? ओके. आज मित्रांनो आपण जास्त टाइम अँड वर्क वरती जास्त फोकस केलेला आहे मित्रांनो. कशावरती? टाइम अँड वर्क वरती. काही डाऊट? समजलंय सगळ्यांना? ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो काय सगळ्यांना मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचंय मित्रांनो? लाईक करायचंय. ओके. सबस्क्राईब करायचंय चॅनलला. आणि मित्रांनो जर आवडला असेल तर लय भारी कमेंट करायची. आणि मित्रांनो मी मध्ये 2 क्वेश्चन सोडवायला दिलेले आहेत. ते 2 क्वेश्चन मित्रांनो सगळ्यांनी काय करायचे? सॉल्व्ह करायचंय. त्याचा आन्सर मित्रांनो व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की द्यायचंय. आणि मित्रांनो अशाच प्रकारे मित्रांनो येणाऱ्या तलाठी भरती एक्झामसाठी आपण मित्रांनो लाईव्ह बॅच देखील ॲपवरती मित्रांनो सुरू करत आहोत. ज्यांना बॅच बद्दल इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करायची, सर मला बॅच बद्दल माहिती पाहिजे. तर नक्कीच आमच्या टीम कडून तुम्हाला त्याची पूर्ण माहिती भेटेल मित्रांनो. अशाच प्रकारे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवरती देखील रोज काही ना काही अपडेट भेटत राहतात. तर मित्रांनो त्या टेलिग्राम चॅनलला देखील काय करायचंय? तुम्ही सबस्क्राईब करायचंय, जॉईन करायचंय. ओके. तर मित्रांनो या वर्षी काहीही करून आपल्याला काय रे? गव्हर्नमेंट जॉब भेटला पाहिजे. तर यासाठी मित्रांनो सगळ्यांनी काय करायची? मेहनत घ्यायची. काय घ्यायची? मेहनत. पूर्ण तुटून पडायचंय. ओके. आपल्या आई वडिलांचं स्वप्न मित्रांनो पूर्ण झालं पाहिजे. त्यासाठी मेहनत घ्यायची. मित्रांनो आज आपण थोडे अवघड क्वेश्चन घेतले तर घाबरून जाऊ नका. ओके. कळालं? एकदम आरामात सारखा सारखा तो व्हिडिओ बघा. 100% तुम्हाला काय करणार आहे मित्रांनो ते सर्व क्वेश्चन्स काय होणार आहे? सॉल्व्ह होणार आहे. ओके. तर बाकीचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक यू सो मच.